भाऊ कुठलं गाव? वैष्णोधाम. इकडे कोणाची हवा? आशाताई बुचकेच. आशाताईच? हा. गुलाब पारखे, संतोष चव्हाण कोण नाही इकडे, फक्त आशाताई दत्तात्रय बुचके एवढे. कशामुळे? आशाताईने तालुक्यातील क्षेत्राला जायचे रस्ते, घरोघरी नळे आणून दिले, रस्ते करून दिले, वेगवेगळी बांधकामे. आता ही शाळा आहे आमच्या वाटची, ती मॉडेल स्कूलला नेली. असे वेगवेगळे ताईंनी कामे आपल्या तालुक्यात केले आहे, म्हणून आशाताई सगळींकडे टॉपले आहे. आशाताईंबद्दलची एवढी माहिती तुझ्याकडे अपडेट कशी काय? मी फिरतो सगळीकडे, म्हणून मला ताईंना कळतं, सगळं मला कळतं. कारण की जिथे जाईन तिथं ताईंच्यात बोर्ड असतो. तुझं नाव काय पूर्ण? माझं नाव शिवराज गणेश पवार. गाव कुठलं? गाव वैष्णोधाम. वैष्णवधाम. हा. आशाताईंना कधी भेटला का? हा, लय वेळा. आशाताईंचा कुठला गुण तुला आवडतो? सगळेच गुण आवडतात, असं कोणताच चुकीचा नाही आहे. फक्त ते रागवतात का वरच्या अधिकाऱ्यांना. त्यांनी आपलं समजा एखादं काम केलं नाही का, आपलं रस्ते त्यांचं 10-12 दिवसात काम पटकन केलं नाही का काही वेगवेगळं केलं तर ताई दाबतात. आपल्या सगळ्यांना वाटतं की ताई खूप रागट आहे, पण त्यांचा जवळून बघितलं ना ते खूप चांगले असे ताई. काय होईल मतदारसंघामध्ये ताईंचं? ताईंचा भरघोस मतांनी ताई विजय होणार आहे. किती कोणी आलं, किती काही बोललं ना तरी अशी ताईच विजय होणार आहे. अरे संतोष चव्हाणांचं काम चांगलं आहे, गुलाब पारखेंचं काम चांगलं आहे. काम सगळ्यांची चांगली आहे, मला पण माहिती आहे. पण अशा ताईसारखं चांगलं काम कोणतंच नाही आहे. फार कोण असू नाही तर कुणी असू. काय आशाताईंचं चांगलं काम म्हणजे काय? चांगलं काम सगळेच चांगली कामं करतात, कोणतंच वाईट काम नाही ना ताई. कोणत्याच अख्ख्या तालुक्यात बघू शकता तुम्ही, कोणत्याही घरोघरी जाऊन विचारा, ताईचं कोणतं वाईट काम आहे का तुम्हाला दिसणारच नाही कुठे. तुम्ही कोणालाही जाऊन विचारा, ताई काय चुकीचं करतात का काय बरोबर करतात. मग एवढं काम चांगलं तर मग आशाताईंना बिनविरोध का नाही दिलं? मग बिनविरोध गावचा माझा काय, मी बारीक आहे अजून, पण गावचा जो विषय तो त्याच्यामध्ये मला काही सहभाग नाही. पण तुम्ही जेवढी मोठ्याने माणसं आहे त्यांचा जो निर्णय होईल का तोच आपण स्वीकारायला लागणार. मान्य, पण आशाताईंचं जर एवढं काम चांगलं आहे मग मतदारसंघातली बाकीच्या लोकांनी उभंच राहिलं नव्हतं पाहिजे ना? आशाताईंना बिनविरोध द्यायचं. मग तसं तर आहेच आहे, तसं सगळ्यांनाच वाटते. पण आशाताईचं काम वेगळं आहे, बाकीच्यांचं काम वेगळं आहे, असं सिस्टम आहे ताईंचं. शाळेला कितवीला आहेस? 5वीला. संतोष चव्हाणांना ओळखतो का? हा, ओळखतो. त्यांच्यावर का बरं नाराज? नाही आधीपासून आहे ना, बारीकपणापासून आहे ना आपण ताईचा हात धरलेला आहे. म्हणून संतोष पारखे येऊ, संतोष चव्हाण येऊ, नाही तर गुलाब पारखे, हे कोणलाच आपण जवळ करणार नाही. फक्त अशा ताई बुचके आणि ताईच एवढंच आपल्या मनात आहे. आणि काम पण ताईचंच करणार, सगळं ताईचंच ऐकणार. शब्द होय आपण ताईचे. आता बारीक आहे तुला लोक सांगतात म्हणून असं बोलतो का भविष्यकाळ पण? नाही भविष्यकाळ तसंच राहणार आहे. कारण की का मला गावचा सरपंच व्हायचं. सरपंच व्हायचं गावचं? मी कोणतंच काम आहे ना, जर ताई मला नाही म्हणले ना मी करणार नाही. पण मला बारीक मनापासून ती सवय लागलेली. मी कधी कोणचा म्हणजे आता एखादा माणूस चाललाय तो मला काहीतरी म्हणतोय मला दे, मी त्याला देतो, सगळं करतो मी त्याचं. मी काही त्याला उद्धटपणा बोलत नाही. गावातल्या कोणत्याही लोकांना विचारा मी कोणाला काय बोललोय का आतापर्यंत. म्हणून मी आता एवढं मला लोक हे करतात. सरपंचच का व्हायचं? जिल्हा परिषद सदस्य का नाही, आमदार का नाही, खासदार का नाही? नाही ते ना, ते मोठ्यांना याच्यामधले आपलं पहिली सुरुवात पहिल्या पायरीपासून करायची. ती जर आपण निवडून आलो त्याच्या पुढचा आमदार, खासदार, ZP सगळं ओके बार कार्यक्रम करायचा सगळा. काय सगळ्यात भविष्यकाळात तुला काय म्हणजे सरपंच होणार आहेस? राजकारणीच व्हायचं का अधिकारी व्हायचं? राजकारणी व्हायचं. म्हणजे आता कसं वेगवेगळे अधिकारी होतात, काही राजकारणातील अधिकारी होतात, परत इंजिनियर होतात, काही होतात, काही म्हणून आपण सगळं करू शकतो भविष्यात. दगडू पवारांना ओळखतो का? हा, अण्णाचे आपले. अण्णा म्हणजे तुझे कोण नातेवाईक? मग चुलता लागते. अच्छा, म्हणजे तू त्यांचं पुतणे आहे का? हा. अच्छा, म्हणून आशा त्यांची बाजू घेतो? नाही तसं नाही. मग पहिल्यापासूनच आशतायचं ना, आशतायचंच करणार ना, आशतायचंच ऐकणार, बाकी कोणच नाही. बाकीचे लोक तुझ्यावर चिडणार नाही का? कोण चिडते माझ्यावर?
गावातील एकही लोक नाही असा माझ्यावर चिडलाय आतापर्यंत. अरे मग आता संतोष चव्हाण चिडतील, गुलाब पारखे चिडतील. पण अजून मी त्यांना माहिती, पण ते नाही मला ओळखते असा विषय. तू त्यांना ओळखतो का? ते मला ओळखतात, पण त्यांना नाही माहिती ना अजून मी वैष्णोधाम गावातील आहे का आस्थांच्या याचं आहे असं काय त्यांना माहिती नाही ना. कधी भाषण वगैरे करतो का? भाषण म्हणजे का, भाषण तर सगळ्यांना आवडतं, पण केलेलं पण आहे. कुठं कुठं भाषण केलं? शाळेत केलेलं आहे, परत अजून शाळेतच केलेलं आहे, आपल्या ग्रामपंचायतमध्ये केलेलं आहे. आशाताई बुचके विजय होतील इथपर्यंत ठीक आहे. किती मताधिक्यांनी? काही भरघोस पार 3000 मतांनी विजय होऊ शकतात, 4000 मतांनी विजय होऊ शकतात, 5000 मतांनी सांगता येत नाही, पण विजय होणार आहे एवढं तर आहे. अच्छा, विजय होणारच. हा, पंचायत समितीवर सत्ता कोणाची आहे रे? निलेश चव्हाणाची जाणार. आणि भाजपवर सॉरी झेडपीत आशाताई बुचके. आशाताई बुचकेच. हा, आशाताई बुचके. असं झोपेत काय बरळत नाही ना आशाताई बुचके आशाताई बुचके? झोपतानी पण आणि सगळ्यात करताना आशाताई बुचके, नुसतं आशाताई बुचके. घरची तुझ्यावर चिडत नाही का सारखं ताईंचं नाव घेतो? नाही, चिडतीच नाही. माझे पप्पा पण समाजातील आहे, तर आशाताईची कामं ऐकतात माझ्या म्हणे सेम, सगळ्यात माझ्या म्हणे. तू आशाताईंचा फॅन? हा, आशाताई निवडून येणार? येणार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.